मित्रांनो पुण्याला गेलेलो. आता पुण्यावरनं रिटर्न येतोय, फॅमिलीला सोडून एकटाच आहे आता. आणि आता जाताना कारवानची मी 5 सीटर डिझेलवाली ब्रेझा घेऊन गेलेलो. आणि तुम्ही पाहू शकता की मला ॲव्हरेज किती मिळाला आहे रिटर्नला, 28.3चा. CNGच्या लाईनीची झंझट नाही. डिझेलची टाकी फुल केली होती मी. ते जर तुम्ही बघाल तर इथे टिश्यू पेपर वगैरे दिलेलं आहे. याच्यामध्ये सॅनिटायझर, च्युइंगम वगैरे हे जे आहे ते आपल्याला दिलं जातं. ही पण अगदी क्लीन अशी गाडी आहे. ब्रेझा डिझेल ऑटोमॅटिकमध्ये आहे अवेलेबल कारवानमध्ये. तुम्हाला जर हवी असेल कुठे जाण्यासाठी वगैरे 5 जण असाल तर आरामात ही गाडी घेऊन जाऊ शकता. ॲव्हरेज देखील फार छान आहे. CNGचं टेन्शन नाही. डिझेल टाका आणि गाडी जी आहे ती कंटिन्यू चालवा. अगदी CNG सारखंच जे आहे ते मायलेज तुम्हाला मिळून येईल. कारवानचा काही डिटेल्स हे आहे, त्यांना फोन करून तुम्ही सांगू शकता की 5 सीटर हवी की 7 सीटर. इनोवा क्रिस्टा देखील अवेलेबल आहे, ब्रेझा देखील आहे, त्यासोबत डिझेलमध्ये अर्टिगा देखील अवेलेबल आहे. लॉंग जर्नी करायची आहे, कुठे गोवा जायचं आहे, लांब जायचं आहे, त्यावेळेला डिझेल कारच बरी पडते. कारण की मग CNG टँकमध्ये डिक्की फुल असते, जागा मिळत नाही बॅग्स वगैरे ठेवायला, आणि परत दर 200 किलोमीटर नंतर CNG साठी थांबावं देखील लागतं. तर तुम्हाला जर हे अवॉइड करायचं असेल तर तुम्ही हमखास डिझेल गाडी घेऊन जाऊ शकता. परंतु जर तुम्हाला CNG गाडी देखील हवी आहे ती देखील कारवान जवळ अवेलेबल आहे. विथ ड्रायव्हर, विदाउट ड्रायव्हर सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत. एक नंबर सर्व्हिस आहे. म्हणून मी मागे जेव्हा मला 7 सीटरची गरज होती इनोवा क्रिस्टा घेऊन गेलेलो, आता 5 सीटरची गरज होती, यांची ब्रेझा ऑटोमॅटिक जी आहे ती घेऊन आलेलो आहे. चांगली सर्व्हिस आहे आणि एकदम अफोर्डेबल आहे. खूप जास्त ह्यांच्या एवढी कमी तुम्हाला कुठेच मिळणार नाही मुंबईसारख्या शहरामध्ये. तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. हा काही नंबर आहे आणि तुमची आवडीची गाडी जी आहे ती बुक करा. गणपतीमध्ये तर पूर्ण गाड्या यांच्या सगळ्या बुक होत्या. तरी देखील तुम्हाला कुठली अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच फोन करून विचारू शकता. तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळून येईल.